Once more! Once more! Once more! पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या तृप्ती 100. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ तो एकदम जबरदस्त. या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त झालेला आहे. तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा. आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनल वरती याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला जो लागणारा बीटमार्कचा जो व्हिडिओ तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता इथे आपल्याला सिम्पली सुपर VPN ॲप डाउनलोड करून ओपन करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे, तिथून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथे आपल्या बीटमार्कचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त बीटमार्कचा जो व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना या बीटमार्कच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर ना या ऑडिओवरती क्लिक करून खाली बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून जिथे जिथे असं व्हाईट आणि बीट चेंज होते ना तिथे अशा प्रकारे बीट द्यायचे. तर तुम्ही सगळे बीट्स द्यायचे मित्रांनो. तर मी 3 देऊन टाकलेले आहे. तर आता या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचंय. रिप्लेस वरती क्लिक केल्यानंतर ना फोटोज वरती क्लिक करून आपला एक इमेज ऍड करून घ्यायचे. तर इमेज ऍड केल्यानंतर ना 2 बोटाने अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं. त्यानंतर ना पहिल्या बीट वरती येऊन इथे स्प्लिटच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. जिथे जिथे बीट्स आहेत मित्रांनो, सगळे बीट्स प्रत्येक बीट पशी स्प्लिट करायचे अशा प्रकारे. तर तुम्ही सगळे स्प्लिट करायचे. तर स्प्लिट केल्यानंतर ना आता तर दोन बोटाने मोठं करून घ्यायचं स्प्लिट केल्यानंतर ना. तर आता पहिल्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्स या ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इथे इन मध्ये एक रॉक व्हर्टिकली नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ऍड करून घ्यायचा. त्यानंतर ना दुसऱ्याला रॉक हेट्रोझायली, त्यानंतर ना तिसऱ्याला रॉक व्हर्टिकली, चौथ्याला रॉक हेट्रोट्रायली, 5व्याला रॉक व्हर्टिकली, 6व्याला रॉक हेट्रोट्रायली, 7व्याला व्हर्टिकली आणि 8व्याला रॉक हेट्रोट्रायली आणि 9व्याला आहे ना इथे कॉम्बोवरती क्लिक करून इथे 3D कार्ड 1 इथे 10व्या लेअरला कॉम्बो मध्ये 1 नंबरला डायनॅमिक शेक 2, त्यानंतर ना 11व्या लेअरवर स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचे कॉम्बो मध्येच. 12व्या लेअरला इथे डायनॅमिक शेक 2 नावाचं एक ॲनिमेशन बघा ॲड केलेलं, तो ॲड करून घ्यायचं. 14व्या लेअरला स्ट्रेच अँड डेझर्ट, 15व्या लेअरला इथे डायनॅमिक शेक 2, इथे 16व्या लेअरला स्ट्रेच अँड डेझर्ट आणि 17व्या लेअरला येऊन इन मध्ये जाऊन इथे इन मध्ये आल्यानंतर ना इथे रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करायचे. 18व्या लेअरला इथे कॉम्बोवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाइड नावाचं एक ॲनिमेशन आहे, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 7.15 फ्रेम वरच्या जे लेअर आहे त्या लेअरवरती येऊन स्लिप अँड स्लाइड 2 नावाचं एक ॲनिमेशन आहे, तो ॲड करून घ्यायचे. इथे 7 सेकंद 25 फ्रेम वरती येऊन 7 सेकंद 25 फ्रेम वरती येऊन पेंडुलम 1, त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2, पुढच्या लेअरवरती पेंडुलम 1, अशाच प्रकारे 9 सेकंद पर्यंत पेंडुलम 1, त्यानंतर ना आणखी एकदा 9 सेकंदला स्ट्रेच अँड डेझर्ट, त्यानंतर ना इथे 10 सेकंदच्या लेअरला डायनॅमिक शेक 2, त्यानंतर ना 10 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरला स्ट्रेच अँड डेझर्ट, त्यानंतर ना इथे 11 सेकंदच्या लेअरला डायनॅमिक शेक 2, त्यानंतर ना 12 सेकंदच्या लेअरला स्ट्रेच अँड डेझर्ट, 12 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरला डायनॅमिक शेक 2, अशा प्रकारे 13 सेकंदला स्ट्रेच अँड डेझर्ट, इथे डायनॅमिक शेक 2, त्यानंतर ना पुढच्याला स्ट्रेच अँड डेझर्ट, डायनॅमिक शेक 2, स्ट्रेच अँड डेझर्ट, डायनॅमिक शेक 2, अशाच प्रकारे लास्टला सुद्धा स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो ॲनिमेशन ॲड झालेलं आहे. त्यानंतर आता इफेक्ट्समध्ये जाऊन इथे स्टार्ट लिहून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे.
ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये आल्यानंतर एक्झोनल स्पॉट नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. तो आपल्याला इथे 13 सेकंद 10 फ्रेमच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे. तर मी ऑलरेडी ऍड केलेलं आहे त्यामुळे डिलीट मारतो. तर आता ह्याच लेअरला डुप्लिकेट करून इथे रिप्लेस वरती क्लिक करून इथे इथे लाईट इफेक्ट्स मध्ये येऊन इथे हेलो नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल इफेक्ट तो ऍड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा. तर मी ऍड केलेला आहे. तर अशा प्रकारे ऍड करायचे. त्यानंतर ना आता 2 सेकंद 15 फ्रेमच्या पुढच्या बीट वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून इथे स्पार्क मध्ये यायचंय. कॉलिजन स्पार्क नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे. तो आपोआप ऍड होऊन जाईल मित्रांनो. तर आता का 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून बटरफ्लायज मध्ये यायचं. बटरफ्लायज मध्ये बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे. इथे पुढच्या म्हणजे आपोआप ऍड होऊन जाईल ते. त्यानंतर ना 6 सेकंदच्या आदल्या बीट पाशी येऊन इथे आता व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून ट्रेंडिंग मध्ये शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ऍड करून घ्यायचा आहे ते पुढच्या लेअर पर्यंत. त्यानंतर ऍडजस्ट वर क्लिक करून स्पीड जे आहे ते 30% करायचे. त्यानंतर आता 9 सेकंद वरती येऊन इथे बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करून बॉडी इफेक्ट्स मधनं ग्लोविंग लाईन्स मध्ये यायचे. ग्लोविंग लाईन्स मधनं अँगल विंग्स नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे. तो आपोआप ऍड होऊन जाईल. त्यानंतर ना आता 10 सेकंदच्या पुढच्या बीट वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट्स मधनं बटरफ्लाय बटरफ्लाय नावाचे एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे. इथे या बीट पर्यंत 13 सेकंद 15 फ्रेमच्या बीट पर्यंत. त्यानंतर ना स्टार्ट लिहून ओव्हरली वरती क्लिक करून ऍड ओव्हरली वरती क्लिक करून आपलं लोगो ऍड करायचे. त्यानंतर ना इथे प्लस की द्यायचे स्टार्टला. त्यानंतर ना एंडला एक इथे प्लस की द्यायचे. त्याला इथे वरी सेट केलं खाली आणायचं अशा प्रकारे. तर मी आणलेला आहे ऑलरेडी. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराज.